दखनी सुफी परंपरेचा असा एक विद्वान ज्याने केवळ आध्यात्मिक शिक्षण दिले नाही तर संशोधन, साहित्य निर्मिती आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली, हा अवलिया म्हणजे ख्वाजा अमीनुद्दीन आला. अमीनुद्दीन आला बिजापूर परंपरेतील सुफी. दखनेत ज्या सुफी विद्वानांच्या कुटुंबांनी सामाजिक परिवर्तनासाठी सांस्कृतिक चळवळ उभी केली त्यापैकीच अमीनुद्दीन आला यांचे घराणे होते. अमीनुद्दीन आला यांचे वडील आजोबा पणजोबांनी फक्त सुफी चळवळीत योगदान दिले नाही तर सुफी चळवळीला आधारभूत होईल असे साहित्यही निर्माण केले. बंदा नवाज त्यांच्यानंतर दखनेतील कानाकोपऱ्यात सुफी चळवळीचा प्रचार अमीनुद्दीन यांनी केला. इतिहासाच्या साधनांमध्ये हजरत अमीनुद्दीन आला यांचा उल्लेख वेगवेगळ्या उपाध्यांनी काही वेळा वेगळ्या नावाने केलेला आढळतो. शाह अमीनुद्दीन, अमीनुद्दीन अली, अमीनुद्दीन अली माशूक रब्बानी हे त्यातील काही नावे आहेत. पण बिजापूर आणि महाराष्ट्राच्या सीमा भागात ख्वाजा अमीनुद्दीन तर सुफी साहित्यात अमीनुद्दीन आला या नावाने ते परिचित आहेत. अमीनुद्दीन यांचे आजोबा शमसुल इशाक यांचे पिता बिजापूरला येऊन स्थायिक झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंब आजतागायत बिजापूर शहरातच राहते. अमीनुद्दीन आला यांचे पिता बुरहानुद्दीन जानम हे दखनी भाषेतील महत्त्वाचे सुफी कवी मानले जातात. अमीनुद्दीन आला त्यांच्या जन्माच्या काही महिने आधीच बुरहानुद्दीन जानम यांचे निधन झाले. पण निधनाआधी आपल्या मुलाचे शिक्षण कशा पद्धतीने करावे हे त्यांनी आपल्या खानकामधील शिष्यांना सांगून ठेवले होते. त्यामुळे बुरहानुद्दीन जानम यांच्या सूचनेनुसार अमीनुद्दीन यांचे शिक्षण झाले. महमूद खुशदहां हे बुरहानुद्दीन यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच अमीनुद्दीन आला यांनी सुफी पंथाचे धडे गिरवले. महमूद खुशदहां यांच्याकडून बैत घेतल्यानंतर अमीनुद्दीन आला यांनी अनेक दिवस अभ्यास आणि चिंतनामध्ये घालवले. असंही म्हटलं जातं की अभ्यास आणि चिंतनामुळे ते काही दिवस आपल्या हुजऱ्यातून बाहेरच पडले नव्हते. पण वस्तुस्थिती अशी आहे की याच काळामध्ये अमीनुद्दीन आला यांनी बिजापुरातल्या सामाजिक चळवळींमध्येही भाग घेतला होता. अमीनुद्दीन आला यांचं वक्तृत्व कौशल्य अफाट होतं. त्यामुळं अमीनुद्दीन आलांनी अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून आपली शिष्यसंख्या वाढवली होती. दखनेतल्या इतर सुफींपेक्षा शिष्यांची संख्या अधिक असण्याचं एक नेमकं कारण अमीनुद्दीन आला यांचं वक्तृत्व कौशल्य होतं. त्यांच्या शिष्यांपैकीच शाह आझम हुसेनी, सय्यद अब्दुल कादर उर्फ मीरा हुसेनी, शाह मुर्तुज हुसेनी चिश्ती, महमूद शाह चिश्ती, शाह औताले, शाह मुस्तफा, ख्वाजा महबूब सुभानी दखनी हे काही प्रमुख शिष्य आहेत. ख्वाजा अमीनुद्दीन यांनी इस्लामप्रमाणे हिंदू तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला होता. त्यांनी खानकामध्ये संशोधन केंद्रांची स्थापना केली होती. कष्टपूर्वक ग्रंथालयाचा विकास केला होता. त्यामुळे दखनेतील अभ्यासक त्यांच्या खानकामध्ये अभ्यासासाठी येत असत. त्यातून अमीनुद्दीन यांच्या खानकामधून सुफी चळवळीच्या अभ्यासक्रमामध्ये नव्या संदर्भांचा समावेश केला गेला. अमीनुद्दीन यांनी जवाहिरुल असरात, रमुजे सालकेन, वजुदिया, मुहिबनामा, मदहा शाह बुरहानुद्दीन जानम हे काही महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. अमीनुद्दीन आला यांनी आपल्या खानकामध्ये असणाऱ्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुफी चळवळीच्या तत्त्वज्ञानाचा विकास करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका अदा केली. त्याशिवाय तसौफच्या विकासातही त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. तसौफमध्ये अधिक संकल्पना त्यांनी समाविष्ट केल्या. त्या संकल्पनांचा विकास देखील केला. जवळपास 50 वर्ष बिजापूरच्या सुफी चळवळीत कार्य केल्यानंतर 1670च्या दशकामध्ये अमीनुद्दीन आला यांचं बिजापुरातच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आधीच बनवलेल्या मकबऱ्यामध्ये त्यांचा दफनविधी पार पडला. हा मकबरा अफजल खान नावाचा जो आदिलशाही सरदार होता त्यानं बनवला होता. अफजल खान सातत्यानं अमीनुद्दीन आला यांच्या खानकामध्ये यायचा. त्याच्यावर अमीनुद्दीन आला यांचा मोठा प्रभाव होता. अमीनुद्दीन आलांनी नुसतं अफजल खानावरच नाही तर आदिलशाहीतल्या प्रमुख सरदारांवर आणि राज्यकर्त्यांवर देखील आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या माध्यमातून
प्रभाव निर्माण केला होता किंवा त्यातल्या अनेकांना आपलं शिष्य बनवलं होतं. अमीनुद्दीन आला, त्यांचे वडील बुरानुद्दीन जानम आणि आजोबा शमशुल इर्शाद या तिघांनी बंदा नवाज यांच्यानंतर सुफी चळवळीची, विशेषतः दखनेतल्या सुफी चळवळीची धुरा आपल्या हाती घेतली आणि दखनी सुफी चळवळीच्या विकासामध्ये ऐतिहासिक असं योगदान दिलं.